ज्याने मागच्या मॅच मध्ये अर्धशतक खेळली साकारली तो मयूर पाटील आणि त्याच्या बरोबरीने या टीमचा संघनायक स्वतः कॅप्टन जातोय आकाश पाटील. दोनच विकेट असतील जी नावं आम्हाला दिली मयूर पाटील आकाश पाटील आणि गणेश सावंत हे तुम्हाला बॅटिंग करताना दिसतील आणि गोलंदाज असेल वैष्णवी 11 टीम कडून आकाश पाटील आणि दुसऱ्या बाजूला रोहित जाधव राकेश पाटील आणि प्रतीक देशमुख तुम्हाला बघायला मिळेल ॲज अ बॅट्समन आणि प्रतीक स्वतः गोलंदाजी मार्क वरती आलाय. सुपर ओव्हरचा थरार या स्पर्धेमध्ये आपण बघतोय. पॉइंट्स टेबल मध्ये दोन समान गुण असलेल्या ह्या टीम्स कोण सेमीफायनल मध्ये जाणार. एका बाजूला वैष्णवी 11 जाणार की दुसऱ्या बाजूला श्री गावदेव प्रसन्न ही टीम जाणार. एका बाजूला राकेश पाटीलला आपण बघतोय आणि दुसऱ्या बाजूला आकाश पाटीलला आपण बघतोय. व्हेरी फर्स्ट बॉल एकदा जोरदार टाळ्या. सुपर ओव्हरला होती इथे सुरुवात. फुलटॉस बॉल फॉलिंग स्वीप केला मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या गॅप मध्ये. मिड विकेटला फिल्डर तिथे आहे. चांगलं बॅकअप सिंगल कंप्लीट. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आकाश पाटील करतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते आणि या दोन धावसंख्येने धावसंख्येचा श्री गणेश केला जातोय तो वैष्णवी 11 या टीम कडून. सुपर ओव्हरचा थरार आपण बघतोय. नंतर आकाश पाटीलला गोलंदाजी करायची सो एक सुसज्ज असं टार्गेट त्याला सेट करावं लागेल. परंतु दुसऱ्या बाजूला मयूर पाटीलला देखील विसरून चालणार नाही. पीपीएलच्या इतिहासामधली सर्वोत्कृष्ट धावसंख्या त्याने मागच्या मॅच मध्ये केली आहे. ओरपिच बॉल मोठा फटका व्ही शेप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे. पाठीमागच्या दिशेने चेंडू गेला. एक सिंगल कंप्लीट केली आकाशने. मयूर आता स्ट्रायकर एंडला येतो परंतु एकच धाव मिळती आहे आणि धाव फलक जाऊन पोहोचतोय 3 वरती. 3 धावा फलकावरती. आज श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीम सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. देवांश राजे 11 टीम ही देखील सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. वीरेश्वर 11 टीम ही देखील सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचली आहे. या मॅच मध्ये कोण जिंकेल आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. हा चेंडू फॉलिंग स्वीप करण्याचा ऑन साइडला प्रयत्न मिस टायमिंग आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये चेंडू गेला. एक धाव मिळते आहे ती मयूर पाटीलला. या एका धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचेल 4 वरती. थांबून ठेवलंय प्रतीकने. अगदी आपण म्हणूया श्री गावदेव प्रसन्नसाठी काय गोलंदाजी केली आहे या धाकटी बंडारी पंचकृषी प्रीमियर लीग मध्ये. प्रतीकने तेच चित्र या सुपर ओव्हर मध्ये दाखवत असताना. ओरपिच बॉल पुनश्च मोठा फटका येत नाहीये. मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाते. सिंगल कंप्लीट. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न आकाश करतोय आणि दुसरी धाव देखील झपाट्याने पूर्ण केली जाते आकाशच्या माध्यमातून. या 2 धावसंख्येने धाव फलक जाऊन पोहोचतोय 6 वरती. 6 धाव फलकावरती येत आहेत. किमान एक मोठा फटका येणं अपेक्षित असेल आकाश पाटील साठी कारण त्याला देखील माहिती आहे रोहित जाधव राकेश पाटील ही जोडी तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये बघायला मिळेल बॅटिंग करत असताना. त्या जोडी समोर एक आव्हानात्मक टार्गेट सेट करावा लागेल. 6 धावा. ओरपिच बॉल आणि त्याला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. आकाश पाटीलच्या बॅटमधून हा षटकार. थँक्यू. पहिली सेमीफायनल
यानंतर पहिली सेमीफायनल तुम्हाला बघायला मिळेल. देवांश राजे 11 आणि त्यांच्या विरोधात असतील वीरेश्वर 11. सो दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस साठी या आणि या मॅच मधून जो जिंकेल तो श्री गणराज स्वामी समर्थ 11 टीम च्या समोर सेकंड सेमीफायनल खेळताना तुम्हाला दिसेल. बी ग्रुपचा टॉपर आहे तो वीरेश्वर 11 आणि ए ग्रुपचा सेकंड पोझिशन आहे तो देवांश राजे 11. सो दोन्ही टीमला इन्व्हाइट करतोय आपण टॉस साठी या. पहिली सेमीफायनल या दोन टीम दरम्यान बघायला मिळेल आणि तदनंतर श्री गणराज स्वामी समर्थ 11 जे टॉप करतात ए पोलला. सो त्यांच्या विरोधामध्ये बी पोलची सेकंड पोझिशन म्हणजे या मॅच मध्ये जो जिंकेल तो त्यांच्या विरोधात सेकंड सेमीफायनल खेळताना दिसेल. सलामीची जोडी रोहित जाधव आणि राकेश पाटील तुम्हाला बघायला मिळेल. चला बॅट्समन पाठवा. राकेश आपले फलंदाज आपण पाठवा आणि दुसऱ्या बाजूला तुम्हाला आकाश पाटीलची गोलंदाजी बघायला मिळेल. या सुपर ओव्हर मध्ये 6 चेंडू आणि 14चं टार्गेट. कोणती टीम सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करेल आणि कोणत्या टीमचं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात येईल हे येणारे 6 चेंडू सांगून जातील. राकेश पाटील आणि त्याच्या बरोबरीने रोहित जाधव ही सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. सेमीफायनलचा थरार आपण एन्जॉय करतोय. कोणती टीम सेमीफायनल मध्ये जाईल प्रत्येकाला जिंकायचंय, प्रत्येकालाच करंडकावरती हात लावायचंय. जी मेहनत मागच्या 2 दिवसापासून घेतली आहे ती मेहनत अगदी अंतिम क्षणापर्यंत जाऊन पोहोचवायची आहे. यासाठी प्रत्येक संघ मेहनत करतोय. 6 चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज. बॉल द्या बॉल पुरवा तिथे. सहा चेंडू 14 धावसंख्येची गरज. चला आपण इन्व्हाइट करूया सेमीफायनल फर्स्ट देवांश राजे 11 टीमचा कॅप्टन आणि वीरेश्वर 11 टीमचा कॅप्टन. आपण टॉस साठी या आणि टीम मीटिंग घेऊन या. सो जो काही निर्णय असेल तो लगेचच आमच्यापर्यंत आला पाहिजे. सो आपण प्रथम टीम मीटिंग घ्या आणि लगेच टॉस करण्यासाठी या. राकेश पाटील आणि रोहित जाधव मगाशी उल्लेख देखील झाला की मिस्टर PPL ज्या वेळेस धाकटी पंढरी पंचकृषी प्रीमियर लीग असते त्यावेळेस चर्चेचं नाव असतं राकेश पाटीलचं. कोण जिंकेल त्याला देखील माहिती. ही मॅच फार महत्त्वाची आहे. कॉम्बॉक्स मध्ये मगाशी त्याने सांगितलं हार्ड लक आहे की आम्हाला ही मॅच खेळायला मिळते. सन्मान्य विशालजी ओवाल साहेबांकडून जर राकेश पाटीलने 2 षटकार मारले तर 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय आकाश पाटील आणि समोर आहे राकेश पाटील. पहिलाच वेगवान बॉल गलीमधून निघाला आणि गेला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. चौकार. अगदी स्लाइड एज लागली आणि सरळ यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून हा चेंडू गेला लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर. 4 ने अकाउंट खुलं गेलं. राकेश पाटीलने अजूनही 10 धावसंख्येची गरज येणाऱ्या 5 बॉलमध्ये. परंतु आकाश पाटीलने आता ओळखलं पाहिजे पाठीमागे धावा येतात अशा वेळेस अगदी खोलात गोलंदाजी केली तर कदाचित मार कमी पडेल आणि ही रणनीती त्याला वापरावी लागेल. राकेश पाटील समोर अकाउंट 4 ने खुलं करतोय. 5 चेंडू आणि 10 धावसंख्येची गरज. कोण जिंकेल हा सामना, कोण सेमीफायनल मध्ये प्रवेश करेल. शॉर्ट पिच बॉल अगदी नाकासमोरून हा चेंडू गेला. हलकीशी अपील मयूर पाटील कडून होत असताना परंतु डॉट बॉल बघायला मिळतोय. काय चेंडू हाताळण्यात आला होता. गती होती, बाउन्स होता, टप्पा चांगला होता आणि संभ्रमात पाडलंय ते राकेश पाटीलला विचार करण्यास भाग पडलाय. गतीने बीट केलंय राकेश पाटीलला. 2 चेंडूचा खेळ संपलाय. 4 चेंडू आणि 10ची गरज.
4 चेंडू 10 धावसंख्येची गरज. एक स्वीट बॅटल चालू आहे मैदानावरती कॅप्टनच्या अगेन्स्ट कॅप्टन, आकाश पाटीलच्या अगेन्स्ट राकेश पाटील. चांगलं बॅटल रंगतंय कारण दोघांना पुढे जायचंय, दोघांना टॉप 4 मध्ये जायचंय, किमान एक ट्रॉफी घरी घेऊन जायचंय. हा सामना सांगेल कोणता संघ पुढे जाईल, हा सामना सांगेल कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाईल, हा सामना सांगेल कोणत्या टीमला किमान एक ट्रॉफी मिळेल. आकाश पाटील पुनश्च सज्ज. हा देखील वेगवान बॉल आणि तितक्याच वेगाने त्याला बाहेर फेकून दिलाय. षटकार. दहा धावा धाव फलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. क्रिकेट डे काहीही घडू शकतं. आजच्याच दिवसामध्ये आपण बघितलं 6 चेंडू 6 धावा देखील डिफेंड केल्या. सुयोगने काय दर्जेदार गोलंदाजी केली, तशीच चांगली गोलंदाजी करावी लागेल आकाश पाटीलला. थोडासा कानमंत्र देत असताना त्यांचा सहकारी. 3 चेंडू 4 ची गरज. 3 चेंडू 4 धावा. राकेश पाटील एक संयमी खेळाडू आहे, जिद्दी खेळाडू आहे. त्याने देखील मगाशी सांगितलं ट्रॉफी आम्हाला हवी आहे. हा चेंडू आडव्या बाटने आणि विजयी फटका आणि सेमीफायनल मध्ये प्रवेश केला राकेश पाटीलने. सेमीफायनल मध्ये प्रवेश केलाय श्री गावदेव प्रसन्न या टीमने, सारसनच्या टीमने, राकेश पाटीलच्या टीमने आणि टॉप 4 मध्ये आपली जागा सुनिश्चित केली आहे. आणि हार्ड लक असेल वैष्णवी 11 टीम जी दिनेशजी पाटील यांनी पुरस्कृत केली आहे. हार्ड लक अगदी अंतिम क्षणाला येऊन पराभवाचा सामना त्यांनी केलाय. चला आपण टॉस करतोय. देवांश राजे 11 आणि विरेश्वर 11 आपण टॉस साठी या. टॉस साठी आपण लगेच या. पहिली सेमीफायनल